मधलं उद्देश चौथ्या बॉलवर परत एकदा फटको कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट नो मॅन्स लँड मधून चेंडू बघता बघता कांड्याच्या पैलाडी चौकारासाठी षटकारा पाठोपाठ चौकार आणि चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. एका बाजून पहिली जोडी लवकर फुटल्यानंतर सुद्धा मैदानावर मात्र आपल्या सहकार्याच्या बाद होण्याची कोणतीही खुणा आपल्या फलंदाजी शिल्लक न ठेवताना गौरेश पहिल्यांदा षटकार मिडविकेटच्या कपडावरसून आणि त्यानंतर कव्हर्समधून चौकार. कॉपी बुक शॉट ज्याका म्हटलं जाता अगदी क्रिकेटच्या पुस्तकातून उतारलो आणि क्रिकेटच्या मैदानावर कुडचुड्याच्या मैदानावर बघूक मिळालो इतको सुंदर कॉपी बुक शॉट गौरेशच्या बॅटमधून. स्लोअर वन चेंडू होतो चेंज ऑफ पेस ज्याका म्हटला जाता पंचांचो इशारो वाईड चेंडूचो बघता भाजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल. वाईड चेंडूनिशी धावसंख्येत बदल धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर 15 फॉर 1. मोठा टार्गेट उभारण्याची संधी अश्वी वॉरियर्स कडे आणि त्यासाठी टॉस जिंकून घेतलेली बॅटिंग चेंडू कव्हरच्या दिशेने परत एकदा वड्यात जाऊन पडलेलो चेंडू ज्या गौरेशच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी आपण बघितली त्या गौरेश कडसून परत एक षटकार मारण्याच्या नादात फटको फसलो आणि लॉंग ऑफच्या वड्यात जाऊन अडकलेलो झेल लागलेला दुसरा कलाम धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. एका बाजून गौरेशने खूप सुंदर सुरुवात केली होती. एक षटकार गौरेशच्या बॅटमधून आपण बघितलो त्यानंतर एक चौकार बघितलो त्यानंतर एक वाईड सुद्धा बघितलो. मडकई संघाचे बरेचसे आशा होते गौरेशवर कारण सलामीसाठी इलेलो महेश स्वस्तात गारेज झालेलो पण त्यानंतर चौकार षटकारांची आतषबाजी करून धावसंख्या अति वाढवण्याच्या नादात लागलेला कलाम अति घाई आणि संकटात नाही या रस्त्यावर वाचलेलं वाक्य तुमका सगळ्यांका आठवत असताना. आमच्या कोकणात जेव्हा अशी परिस्थिती होता तेव्हा त्याच्यासाठी मालवणीतली एक वेगळी म्हण वापरली जाता धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर परत एकदा बॉलिंग मार्कवर खर्रेम ब्रदर्स परवरी संघाचो आघाडीचो आणि गुणवान खेळाडू सुयोग कांदोळकर स्ट्रायकरांच्या दिशेने सुब्रत ज्या सुब्रतने आजच्या दिवसातलो पहिलो सामनो गाजवलो तोच सुब्रत. फटको खूप सुंदर कव्हरच्या दिशेने मिड ऑफवर क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. नक्कीच आपल्या संघासाठी 1 किंवा 2 धावा ह्या खेळाडून वाचवले आणि त्या खेळाडूसाठी टाळ्यांचा गजर सुद्धा झालो. यापूर्वीच्या वुमेन्स क्रिकेटमध्ये एक सुंदर झेल रिटर्न कॅच आपण बघितलेला कॅच ऑफ द इव्हनिंग म्हटला तर वावग्या ठराने एवढा सुंदर झेल आपण सिटीकडून बघितलेलो. त्या क्षेत्ररक्षणाची परत एकदा आठवण आणि त्यानंतर परत एकदा सहयोग फॉलो थ्रू मध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण टिच्चून गोलंदाजी कंजूशी गोलंदाजी टॉस जिंकान अश्वी वॉरियर्स मडकईनं बॅटिंग घेतली खरी पण आतापर्यंत तरी खूपच नाजूक परिस्थिती. 6 ओव्हरींचा सामना असा आणि 6 ओव्हरीपैकी तिसरी ओव्हर प्रगतीपथावर 2 चेंडू समाप्त झाले धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. तिसरो चेंडू स्विच इट ज्याका म्हटलं जाता असो फटको फाईन लेगच्या दिशेने कॅरेबियन स्टाईल मध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा या खेळाडून आपल्या संघासाठी वाचवले फक्त 2 धावा खर्च आणि या 2 धावेनीची धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंगचे सुद्धा काही स्टाईल असत आणि पायान जेव्हा फुटबॉलच्या स्टाईलमध्ये चेंडू अडवलं जाता ज्याका कॅरेबियन स्टाईल म्हटलं जाता. झेल घेण्याच्या सुद्धा काही पद्धती असत एक असा इंडियन स्टाईल आणि एक असा इंग्लिश स्टाईल त्याबद्दल सुद्धा वेळ मिळाला तर नक्कीच बोलूया. धावसंख्या 2 आकड्यान थोडीशी वधारली आणि त्यानंतर परत एकदा मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न फसलो. धावचित करण्याची संधी होती नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने सहयोग थोडंसं नाराज खेळाडूवर कडे एक संधी होती रनआउट करण्याची 1 धाव मात्र खर्च आणि एकेरी धावेनीची धावसंख्या विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर 18 रन्सावर. तर ग्रँड फिनाले मेगा फिनाले तुमच्या समोर गोवा राज्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा आतापर्यंत गोवा राज्यात खयच्याही स्पर्धेत 5 लाखाचा बक्षीस नाही होता. अगदी पहिल्यांदाच सीएम ट्रॉफी 5 लाखाचा पहिला बक्षीस 3 लाखाचा दुसरा बक्षीस आणि गोवा राज्यात आतापर्यंत 11 मोटरसायकल वितरित गेले मॅन ऑफ द सिरीजसाठी पण पहिल्यांदाच बुलेट मॅन ऑफ द सिरीजसाठी. सहयोग बॉलिंग मार्कवर पहिले 4 चेंडूत फक्त 3 धावा सहयोगने खर्च केले धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली खरी पण आतापर्यंत तरी अश्वी वॉरियर्स मडकई संघ थोडंसं अडचणीत तिसऱ्या ओव्हरीत. कोलवा टप्प्याचा चेंडू होतो वेगवान चेंडू बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही चेंडू राहुल मेडन
ज्या सहयोग सरांच्या आजच्या दिवसात पहिल्या मॅचमध्ये महागडी गोलंदाजी केलेली त्याच सहयोगची गोलंदाजी बघा. स्पर्धेतल्या बेस्ट बॉलरच्या शर्यतीत खूप आघाडीवर असलेलं आहे नाव. एक सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 5वा चेंडू समाप्त. 5 चेंडूत फक्त 3 धावा खर्च करून स्पेलची सांगता करणारो शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड चेंडूचो. खराब चेंडू. 1 धाव मिळाली. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 19 for 2. गौरेश आणि महेश जरा स्वस्तात बाद झाल्यानंतर सुब्रत आणि साईशी जमलेली जोडी मात्र गोलंदाजी खूपच टिंजून. शेवटचा चेंडू शिल्लक. सहयोग बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावली 19. परत एक कव्हर ड्राईव्हचा फटको. लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर करून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्याच्या पहिला आडी चौकारांसाठी आणि या चौकारनीची धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोवा राज्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित सीएम ट्रॉफी 2021. पहिला बक्षीस 5 लाखाचा. गोवा राज्यात आतापर्यंत 5 लाखाचा बक्षीस खैच्याही स्पर्धेत नव्हता. त्या बक्षीस आपण या स्पर्धेत बघतो. दुसरा बक्षीस 3 लाखाचा. आणि संपूर्ण गोवा राज्यातून वेगवेगळ्या 13 इव्हेंटमध्ये 80,000 पार्टिसिपंट. खरोखरच कौतुक करूचा तितक्या थोडा असा. एकदा टाळ्यांचो गजर करूया भारतीय जनता युवा मोर्चासाठी आणि सीएम ट्रॉफीच्या आयोजनासाठी. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली अश्वी वॉरियर्स मडकईने. पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. किती मोठं आव्हान अश्वी वॉरियर्स मडकई संघ उभ्या करता खर्रेम ब्रदर्स परवरी संघासमोर या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर जय भोसले सर. धन्यवाद बादल। सीएम ट्रॉफी 2021 का अंतिम मुकाबला अश्वी वॉरियर्स मडकई और करेम ब्रदर्स परवरिम के बीच में। और लगभग आधे ओवरों का खेल अब तक समाप्त और 3 ओवरों का खेल समाप्त। 23 रन 2 विकेट के नुकसान पर। अगर यहां से 50-60 का आंकड़ा पार कर लेती है बल्लेबाजी करने वाली टीम तो शायद दिक्कत में आ जाएगी सामने वाली टीम दूसरी इनिंग में। ये अच्छी गेंद तो शायद नहीं होगी, ऑफ स्टंप से बाहर तेज डालने की कोशिश जरूर और अतिरिक्त सिंगल के साथ टोटल पहुंचा 24 रन। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला अश्वी वॉरियर्स मडकई टीम का और अब तक 24 रन 2 विकेट के नुकसान पर। और इस बार उठाकर खेला है हवाई फायर कवर के ऊपर से गेंद तारामंडल को चेरते हुए आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए और छक्के के साथ टोटल अब पहुंचा 30 रन। क्या बेहतरीन स्ट्रोक खोद कर निकाली हुई थी गेंद, लगभग थोड़ी सी गुडलिंग स्पॉट के पास आगे पटके हुए और जैसी गेंद डाली उसी दिशा से गेंद को भेज दिया, यानी कि बल्ले का मुंह खोला और पूरी ताकत के साथ कवर के ऊपर से भेज दिया सीमा रेखा पार 6 रन के लिए। ऐसे ही बड़े छक्कों की आवश्यकता होगी मडकई टीम के लिए। शायद 60 का आंकड़ा ध्यान में रखकर बल्लेबाजी कर रहे हैं क्योंकि 75 रनों का आसानी से पीछा किया था खर्रेम ब्रदर्स फॉरवर्ड टीम ने। इस बार खेल दिया है गैप में गेंद नो मैच लैंड में 2 खिलाड़ी वहां पर तैनात गेंद को फील्ड करने की कोशिश, पहले रन के लिए पलटे दूसरे रन के लिए भाग रहे, रनआउट का खतरा। ये देखिए इसे कहते हैं हाथ से साबुन की टिकिया फिसलना। आसानी के साथ रनआउट कर सकते थे लेकिन ये हड़बड़ाहट है, ये दबाव है फाइनल का। यानी कि बादल चौधरी आपने कहा एक गलती आपको 2 लाख के घाटे का सौदा करा देगी। ये 2 रन खाते में जोड़ते हुए और 32 रन ये हालात है टोटल स्कोर बोर्ड पर। ठीक ठाक नजर आ रहा है टोटल, लेकिन बड़े शॉट लगाने की बेहद आवश्यकता है मडकई टीम को। इस बार फुल टॉस डिलीवरी, इस बार और एक लंबा शॉट 6 रन। बेहतरीन स्ट्रोक, जो सहयोग ने गेंदबाजी की थी उनके मेहनत के ऊपर पानी फेरने वाली ये गेंदबाजी है। छक्के के बदले टोटल पहुंचा 38 रन 38, लॉस ऑफ 2 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस। अब मात्र बड़ा टोटल नजर आता हुआ फाइनल खेल रहे हैं हम। लगभग 40 मतदार संघ से हम ये दो टीमें यहाँ पर पहुंची है और दोनों टीमों के आपस के मिलावट की बात की जाए, भिड़न की बात की जाए तो दोनों टीमें जानते हैं मजबूत और कमजोरी।
और इसलिए ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश, क्योंकि जैसे जैसे सूरज ढलता जाएगा शाम के वक्त बल्लेबाज के लिए पिच ठंडा होता जाएगा। और ये इस बार शायद चकमा दे दिया था पूरी तरह से, विकेट कीपर लगभग विकेटों को चिपक कर खड़े, और ये हड़बड़ाहट शायद अंपायर के पास देख रहे थे विकेट कीपर, वाइड का इशारा और 2 रन खाते में जुड़ेंगे। 2 रन के साथ साथ टोटल में बदलाव, टोटल पहुंचा 40 रन 2 विकेट के नुकसान पर। 15 रन के ऊपर निकला था दूसरा विकेट, उसके बाद लगभग 25 रनों की साझेदारी तीसरे विकेट के लिए बनती हुई सुब्रत और साइश के बीच में। और शायद कुछ बात करनी पड़ेगी बल्लेबाजों को रोकने के लिए, वरना ऐसे तो चलते रहेंगे। तो जितेंद्र नाइक ने अभी अभी हमसे बात की है, शायद जैसा जैसा वक्त बीतता जाएगा 50-55 का टोटल अगर भी बन जाता है तो काफ़ी मुश्किल में आ जाएंगी दूसरी पारी में बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि जैसे जैसे सूरज ढलता जाएगा छाया लंबी होती जाएगी और पिच ठंडा होता जाएगा। बल्ले के ऊपर आसानी से गेंद नहीं आएगी दूसरी पारी में, ये कह रहे हैं शायद अब गेंदबाजी के लिए उद्देश्य। फिर एक बार इस ओवर में ज्यादा खैरात के जैसे रन बांटे हैं, 2 छक्के लगे हैं, 2 वाइड डाली है, 17 रन अब तक खर्च कर चुके हैं अपने इस ओवर में। ओ इस बार उड़ा दिया है हवा में गेंद, लेकिन देखना पड़ेगा सीमा रेखा के बाहर, और एक छक्का सीएम ब्रांडेड सेक्सर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, देखते ही बड़ा गेंद लहराती मटकाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। और यहां पर देखिए बल्लेबाजी करने वाले टीम के सपोर्टर हमने सामने है, देह उनका बहुत ही बड़ा है, लेकिन जैसा छक्का लगता है कदम अपने आप उठ जाते हैं। यह है क्रिकेट के लिए पागलपन, यह है क्रिकेट का जुनून, यह है क्रिकेट की परिभाषा में प्यार क्रिकेट के ऊपर जताने का मौका। उद्देश्य फिर एक बार गेंदबाजी के लिए, फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेल दिया मिड विकेट मैदान की दिशा में, खिलाड़ी वहां पर अनंत मांद्रेकर हल्के से देखिए अच्छे फील्डर भी दबाव में आ जाते हैं, रनआउट का मौका था जी नहीं तब तक पहुंचे और 19-20 का मामला भी समाप्त होता हुआ 2 रन के साथ साथ टोटल पहुंचा अब 48 रन। अभी भी इस ओवर के बाद 2 ओवरों का खेल बाकी रहेगा और शायद जिस तरह से बल्लेबाजी हो 48 रन टोटल स्कोर बोर्ड पर, और जिस तरह से बल्लेबाजी हो रही है 60 का आंकड़ा नजर में रखते हुए बल्लेबाजी कर रही है। जानते हैं 25 अब तक आ चुके हैं ऑलरेडी इस ओवर से। क्या खैरात में जिस तरह से इनाम बांटे जाते हैं वैसे उसी तरह से रन बांट रहे हैं इस ओवर में। और शॉट डिलीवरी फिर एक बार, इस बार मिड विकेट के सर के ऊपर से बहुत ही बढ़िया स्ट्रोक सीएम ब्रांडेड, इस ओवर का और एक लंबा छक्का, इस ओवर का ये 4था छक्का और इसी के साथ 50 रन भी आश्वी वॉरियर्स मडकई टीम के पूरे होते हुए बेहतरीन बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी, टोटल अब पहुंचा 54 रन, 4 ओवर का खेल समाप्त 2 विकेट के नुकसान पर। औचित्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की ओर से आयोजित बड़ी प्रतियोगिता, ऐतिहासिक प्रतियोगिता, नगद राशि 5 लाख, विनर्स को रनरअप्स को मिलेंगे नगद 3 लाख। औचित्य है सीएन ट्रॉफी 2021 का ये मेगा ग्रैंड फिनाले। विकास आए हैं गेंदबाजी के लिए, यहां पर बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी कर दी है। सुब्रत और साइश ने मानो रनों का विकास किया है, वो विकास को ये विकास क्या रोक पाएंगे, ये देखने वाली बात। ओ यू मिस
आई हिट। चलिए पेविलियन के गली, आपने ढेर सारी बल्लेबाजी की है, जाकर अपने टेंट में थोड़ा सा विश्राम कीजिए। फील्डिंग के लिए तैयार होने के लिए आपको समय देता हूं। शायद इसी सोच के साथ और एक विकेट, साझेदारी समाप्त होती हुई 39 रनों की साझेदारी तीसरे विकेट के लिए। और आउट होकर पैन में वापस जाते हुए सुब्रत 2 छक्के लगाए अपने टीम के लिए, 17 रनों का योगदान दिया और तीसरे विकेट का पतन। टोटल 54 रन स्कोर बोर्ड पर। और इस टीम के कप्तान अब आ चुके हैं मैदान के अंदर। मंजीत मूवी 54 रन 3 विकेट के नुकसान पर। अब देखना इस मैदान के बीच में किस तरह से, अभी भी 11 गेंदों का खेल बाकी है और विकास ने अपने टीम के लिए यहाँ पर जो ब्रेक थ्रू चाहिए था, खतरनाक अंदाज में नजर आ रहे थे दोनों बल्लेबाज, उनको यहाँ पर उसमें उस ब्रेक थ्रू को दिला दिया अपने टीम के लिए। अब देखना है, मंजीत खुद कप्तान आए हैं मैदान के बीच में अपनी टीम की कमान संभालने के लिए। जो टेम्पो देकर गए हैं सुबह अपने टीम के लिए, उसको आगे लेकर जाना पड़ेगा। लेकिन विकास की बेहतरीन गेंदबाजी, और ये ब्लाइंडेड स्ट्रोक, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जिसे क्रिकेट के परिभाषा में ब्लाइंडेड स्ट्रोक कहा जाता है। और ये मेडन डिलीवरी, लगातार 2 गेंदे डॉट। शायद जो विकेट गिरा है टर्निंग पॉइंट हो सकता है इस मुकाबले का। अगर ये 70 तक पहुंचा टोटल तो दिक्कत काफी हो जाएगी कर्रेम ब्रदर्स पॉवर इन टीम के लिए। और इस बार खेल दिया है बेहतर स्ट्रोक का सिंगल मिलेगा, लेकिन स्ट्राइक पर आएंगे साइश, जिन्होंने पिछले ओवर में शानदार बल्लेबाजी की थी। पिछले ओवर में उन्होंने 2 छक्के लगाए थे अपने टीम के लिए। वो अब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज मैदान के अंदर सामना करेंगे विकास की गेंदबाजी का। देखना है ये बची हुई 9 गेंदें क्या रंग लाती है, क्या रंग बिखरती है मैदान के अंदर। कितने रनों का टारगेट, कितने रनों का पहाड़ मैदान पर अपनी सीएम ट्रॉफी के दौरान खड़ा कर पाती है आश्वी वॉरियर्स मड़कई की टीम मैदान पर। इस बार खेल दिया और कर लेंगे गेंद, गैप में गेंद, खिलाड़ी तेजी के साथ आए, गेंद को पकड़ा, थ्रो कर दिया, तुरंत थ्रो। जिस एक्शन में पकड़ा उस एक्शन में थ्रो, मात्र मिला है सिंगल। अब तक ये नपातुला ओवर रहा है, ना बड़ा शॉट निकला है ना डबल निकला है, 1 विकेट मात्र निकला है। लेकिन अभी भी कुछ गेंदें बाकी इस ओवर की, यानी कि इनिंग की कुल 8 गेंदों का खेल बाकी है। वापसी करना जानती है कर्रेम ब्रदर्स परवर इनकी टीम, और वापसी कर रहे हैं क्योंकि जानते हैं यहाँ गलती करना वापस के द्वार बंद कर देना बराबर। और इस बार खेला हवा में, थर्ड मैन के ऊपर से अपर कट, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। अच्छा ओवर लग रहा था, इस ओवर का थोड़ा सा पृथक्करण बिगड़ चुका है और टोटल अब पहुंचा 60 रन, 60, लॉस ऑफ 3 विकेट्स। इस ओवर की आखिरी गेंद का खेल बाकी है और मंजीत मुलवी जो कि बल्लेबाजी के लिए मैदान पर। यार कर लें कि गेंद तेज रफ्तार भरी लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का 22 के रूप में एक सिंगल, और यहाँ पर वाइड का एक कुल 2 रन के साथ टोटल जो कि पहुंचा अब 62 रन 3 विकेट के नुकसान पर। 7 गेंदों का खेल अभी भी बाकी है। सीएम ट्रॉफी 2021 एक ऐतिहासिक ट्रॉफी के नाम से जाने जाएगी, क्योंकि गोवा राज्य के इतिहास में पहली बार इतनी बड़ी प्रतियोगिता, नगद 5 लाख की, और साथ साथ रनर अप्स को मिलेंगे 3 लाख। इतनी बड़ी ट्रॉफी इस बार दूर से खेलना चाहते थे, टिप्पा के बाद बाहर की तरफ निकले। मेडन डिलीवरी के साथ ओवर समाप्त, 5 ओवरों का खेल समाप्त, 62 रन टोटल, 62, लॉस ऑफ 3 विकेट, कंप्लीशन ऑफ द 5th ओवर। आखिरी 6 गेंदों का खेल बाकी, इनिंग की आखिरी 6 गेंदें बाकी, और इन आखिरी 6 गेंदों में 10-15 रन बनाने की कोशिश जरूर होगी आश्वी वॉरियर्स मड़कई टीम के ओर से। जो जीतेगा उसे तो नगद मिलेंगे, साथ साथ जो कि मैन ऑफ द सीरीज के लिए पहली बार गोवा राज्य में जिसकी कीमत लगभग 2 लाख के ऊपर है, वो थंडर बुलेट जो कि यहाँ पर मैन ऑफ द सीरीज के लिए दी जाएगी। 62, 6 गेंदें बाकी, और आखिरी 6 गेंदों में देखना पड़ेगा कहां से मुकाबला कहां चला जाएगा।
क्योंकि यहाँ से गलती करना दोनों टीमों के लिए इस प्रतियोगिता के इस अंतिम मुकाबले के लिए अपने खुद के द्वार बंद कर लेना बराबर देखना पड़ेगा, जो कि गेंदबाज रोहित गेंदबाजी के मोर्चे पर। ओ यह अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर, शायद हाँ, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया। और क्रिकेट में हमेशा कहा जाता है रन अकेला पूरे नहीं किया जाता, उसलिए पार्टनर का सहयोग होना बेहद जरूरी है। और एक विकेट का पतन, मंजित आउट होकर पहले में वापस जा रहे हैं, शायद बातचीत कर रहे हैं कि क्रॉस हुए नहीं, लेकिन अंपायर ने अपना फैसला सुना दिया है यहाँ पर। और जानते हैं यहाँ पर अब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सामने रहेंगे साइश, तो गेंदबाज को थोड़ी सी दिक्कत हो जाएगी। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर स्वप्निल आते हुए, मंजित ने स्कोरर को ज़्यादा तकलीफ दी नहीं, एक चौका मात्र बना है उनके बल्ले से। अब बची है इस ओवर की 5 गेंदें, और अश्वी वॉरियर्स टीम चाहती होगी 2 मैक्सिमम निकले, तो कर्रेम ब्रदर्स टीम चाहती होगी 1 गेंद नापा तुला निकले, इस ओवर में ज़्यादा रन ना खर्च हो जाए। सिंगल निकले तो कोई बात नहीं, लेकिन छक्के चौके ना निकले, इसी सोच के साथ निकलता हुए गेंदबाज। और इस बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर, सीधी विकेट कीपर के हाथ में वाइड का इशारा आता हुआ अंपायर का अतिरिक्त सिंगल, और सिंगल के साथ साथ टोटल अब परावर्ती 64 रन, 63 रन टोटल स्कोर बोर्ड पर। फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए, और इस बार खेला चाहते थे, बेहतरीन गेंदबाजी, मौका भी था यहाँ पर शायद दोनों के लिए। बल्लेबाज को मौका था बड़ा शॉट लगाने का, विकेट कीपर के पास मौका था स्टंप आउट करने का, लेकिन दोनों चुके, दोनों को बीट कर दिया इस गेंद ने। बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट, हाथ से फिसली गेंद, नाट्यमय घटनाओं से भरा ये अंतिम मुकाबला मेगा फाइनल इस मैदान के बीच में आप देख रहे हो, सीएम ट्रॉफी का इस मेगा सेमीफाइनल। इस बार खेल दिया मिड विकेट के दिशा में अनंत मांद्रेकर, फिर एक बार क्या थ्रो है, देखिए सटीक थ्रो सीधी गेंदबाज के हाथ में। इस फाइनल में शायद हर एक टीम चाहती होगी, जिन्होंने सपने देखे हैं, किस किस खिलाड़ियों के सपने पूरे हो चुके हैं और किन किन खिलाड़ियों को इस प्रतियोगिता को अलविदा करना पड़ रहा है। अब इस ओवर के अभी भी कुछ गेंदों का खेल बाकी, और गेंदबाजी के लिए रोहित फिर एक बार, और सामना करेंगे उनके सामने अभी स्वप्निल आ चुके हैं, वो सामना करेंगे इस गेंदबाज का। सपने जो देखे हैं वो पूरे नहीं होते, हमेशा कहा जाता है। और इस बार खेल दिया है, गैप में है गेंद, और लेकिन उतनी शानदार फील्डिंग वहां पर लगभग सीमा रेखा के नजदीक, अपने टीम के लिए 2 महत्वपूर्ण रन बचाए। अगर ये मुकाबला आखिरी रनों तक चला गया ना, तो ये काफी मायने रखेंगे ये 2 रन। ये चमचमावती ट्रॉफी नगद राशि जीतने का सपना हमेशा देखा है, इसलिए हमेशा कहा जाता है टोटल जो कि यहां पर पहुंचा है, और ये 4 रन, चौवा निकला, 2 रन और खाते में इजाफा हो गया, टोटल पहुंचा 68 रन। सपने उनके पूरे हो जाते हैं जिनके सपनों में जान होती है। यूं ही चर्चाओं से बात नहीं बनती, हौसलों से उड़ान बनती है। 68 रन टोटल, चैलेंजिंग टोटल बन चुका है, खतरे की घंटी है आखिरी ओवर प्रगति पर। ओ यू मिस, शायद देखना पड़ेगा, शायद मिस कर गए थे, और देखता है अंपायर का इशारा क्या जाता है। ओ सिंगल शायद यहां पर 22 के रूप में पूरा होता हुआ, सिंगल के साथ साथ टोटल पहुंचा 69 रन, 69। इनिंग के आखिरी गेंद, लास्ट बॉल टू गो, 69 रन टोटल स्कोर बोर्ड पर। क्या होगा, क्या छक्का निकलेगा इस गेंद के ऊपर। अब तक बल्लेबाजी कर रहे साइश मैदान पर 2 छक्के 2 चौकों के बदौलत, क्या इस छक्के को लगा पाएंगे, बेड़ा पार करेंगे, देखने वाली बात होगी। जिस तरह से ताबड़तोड़ बल्लेबाजी पिछले मुकाबले में अनंत मांद्रेकर ने की थी, उससे पहले अनिकेत कोरगांवकर ने बल्लेबाजी की थी, शानदार प्रदर्शन किया था अपने टीम के लिए।
क्या वही बल्लेबाजी राज आ जाएगी, ये देखने वाली बात होगी। फिलहाल इनिंग के आखिरी गेंद लेके गेंदबाज रोहित 69, लास्ट बॉल टू गो। और इस दूर से खेला हुआ स्ट्रोक सिंगल के लिए जरूर पलटेंगे आनंद मांद्रेकर, तेजी के साथ आए से बैंड सीधा थ्रो गेंदबाज के हाथ में, दूसरे के लिए पलटे, देखना पड़ेगा मुकम्मल तो नहीं हुआ। 70 रन जो प्रेडिक्शन हमारा था 6 ओवर में, वो यहां पर बनता हुआ। जीतने के लिए 71 रनों की है आवश्यकता। क्या होगा, किसका सपना पूरा हो जाएगा, ये आने वाले 36 गेंदें तय करेंगे, क्योंकि आने वाले समय के पिटारे में क्या छिपा है इंसान को पता नहीं होता। मैं फिर एक बार दोहराना चाहूंगा, अगर ये इंसान को पता होता तो इंसान प्रयास करना छोड़ देता और घर में बैठ के मुंगेरी लाल के हसीन सपने देखा करता। ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में, जब तक दूसरी इनिंग समाप्त शुरू हो जाती है तब तक माइक्रोफोन सुपुर्द करते हैं होल एंड सोल रुपेश देसाई के पास, और मैं इस प्रतियोगिता के दौरान आप सभी दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। भारतीय जनता युवा मोर्चा गोयराज या घडून आणलेला सीएम ट्रॉफी 22+, डॉक्टर प्रमोदजी सावंत याची संकल्पना आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष बाप समीर माद्रेकर आणि जनरल सेक्रेटरी अखिल पर्रीकर याच्या नेतृत्वाखाली ही सीएम ट्रॉफी गोवा राज्यात 2 महिने चालली। टोटल 40 मतदारसंघातल्यान 80,000 रजिस्ट्रेशन झाली आणि आज त्याची सांगता जाता हांगासर कुडचड्याच्या पंटमाळ ग्राउंडार आता थोड्याच वेळान प्राइज डिस्ट्रीब्युशन जातले आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीक आमच्या मध्ये आसतलो आमचो गोयचो लाडको सुपुत्र गोवा राज्याचो मुखेलमंत्री, ज्याच्या संकल्पने खातीर आणि ज्याच्या खातीर ही सीएम ट्रॉफी चलता 22+, त्याच्या हातीन हांगासर प्राइज डिस्ट्रीब्युशन जातले। तशेंच गोवा राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष बाप सदानंद शेठ तनावडे होई आसतलो, तसो युवा मोर्चाचो अध्यक्ष समीर माद्रेकर, अखिल पर्रीकर, आमचो संकेत आरसेकर, रोहन देसाई, तसोच साऊथ गोवाचो अध्यक्ष शुभम नार्वेकर, नॉर्थाचो अध्यक्ष उर्वेश रेडकर, तसेच सगळे स्टेट कमिटीचे मेंबर, तसेच गोयचे सगळे स्टेट कन्व्हेयर, स्टेट को कन्व्हेयर आणि 40 मतदारसंघाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि त्यांची पुराई टीम। हांव परत एकदा सगळे क्रिकेट शौकीन लोक येयला त्यांचे स्वागत करता आणि त्यांना सांगता क्रिकेट मॅच जातका हांगा बारीकशी क्लोजिंग सेरेमनी जातली आणि सगळ्यां खातीर जेवणाची व्यवस्था केल्ली आसा। त्यांना सगळ्यांनी जेवण करून वयचे। आम्ही रोखडीच मॅच स्टार्ट जातका हांगासर क्लोजिंग सेरेमनी तशेंच 13 इव्हेंट जे 2 महिने चलले गोंय राज्यभर, त्या 13 इव्हेंटाची हांगासर सांगता जातली। 13 इव्हेंटाचे प्राइज डिस्ट्रीब्युशन जातले। पळोवया गोंय राज्याच्या इतिहासान हो क्रिकेटचो उत्सव अशे भव्य अशे प्राइज जे आज पर्यंत खंयच्याच पॉलिटिकल किंवा खंयच्याच पार्टीन येदो व्हडलो इव्हेंट करूंक नासलो, तो भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखयलो आणि आज तो सक्सेसफुल जाल्लो आसा। आणि तेजीच सांगता आसतली, ज्याचे कॅश प्राइज रुपीज आसा 5 लाख रुपया आणि रनर्स अप 3 लाख, तशेंच फुटबॉलाकय 5 लाख। बंद करूया। सो हांगासर आमचे मॅच ऑफिशियल आमकां जे सकाळच्यान साथ दिता अंपायर जावन आसा सदगिरी नायक, निलेश नायक, असलम शेख आणि खास करून महाराष्ट्राच्यान कोंकणी मालवणी कॉमेंट्री सांगता बाप बादल चौधरी, तसोच मराठीन गुरु चिटणीस आणि हिंदीन जय भोसले आणि आमचे स्कोरर बाप विराज तेंडुलकर यांचे परत एकदा सगळ्यांचे हांव स्वागत करता। आणि फायनलीची सेकंड इनिंग ओव्हर टू गुरु चिटणीस। धन्यवाद रुपेश, धन्यवाद रुपेश। अंतिम सामना गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्मान्य डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सुंदर संकल्पनेतून साकारत असलेली सीएम ट्रॉफी 2021। प्रथम पारितोषिक रुपये 5 लाख, द्वितीय पारितोषिक रुपये 3 लाख। अंतिम टप्प्यावरती अंतिम सामन्याचा अंतिम डाव 6 षटकं 71 धावा, विजयाचं समीकरण विचार केला खर्रेम ब्रदर्स परवरीम संघ समोर उभा ठाकतोय मडकईचा संघ।
पहिला चेंडू अनंत मांजरेकरसाठी, पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. सीएम ट्रॉफी ब्रँडेड षटकार निघतोय अनंत बॅट मधून. 71 धावांसारख्या विशाल काय धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीनं खर्रेम ब्रदर्स परवरीमचा संघ करेल याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी करून देतो तो अनंत मांजरेकर. आल्या षटकारानं स्वागत केलं जात आहे ते गोलंदाज सुब्रतचं. ज्या सुब्रतनं खरं तर अतिशय मनमोकळी फटकेबाजी फलंदाजी करत असताना केली होती आपल्या मणिकाई संघासाठी, तोच सुब्रत तीच फलंदाजातली कामगिरीचा आत्मविश्वास घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती, परंतु त्याचे मनसुबे उधळून लावताना पहिल्या चेंडूवरती दिसतोय तो अनंत. पहिल्या चेंडूवरती षटकाराची दिशा, दुसरा चेंडू आखूट टप्प्याचा कट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागते, शॉट थर्डमॅन क्षेत्र, अनंत मांजरेकर बाद. पहिला धक्का, मोठा हादरा, एक महत्वाचा गडी मात्र तंबूच्या दिशेने परततोय. 6 धावा 1 गडी बाद, 71 धावांचा पाठलाग करताना अशी परिस्थिती त्या ठिकाणी खर्रेम ब्रदर्स परवरीम संघाची. ज्या फलंदाजानं बदल सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये निर्णायक खेळी केली होती, एका बाजूनं आपल्या संघाचा किल्ला शेवटपर्यंत ज्याने लढवून ठेवला होता तो अनंत मांजरेकर. षटकारानं देखील त्यांनी सुरुवात केली या डावाची, परंतु या षटकाराचं रूपांतरण तो एका मोठ्या खेळीमध्ये या अंतिम क्षणामध्ये या अंतिम सामन्यामध्ये करू शकला नाही. अतिशय सुरेख कमबॅक मी तर म्हणतो गोलंदाज सुब्रतचा. आजचा दिवस सुब्रतचा आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अगदी सकाळच्या सत्रातून पहिल्या सेमीफायनलच्या फेरीच्या सामन्यापासून सुब्रत आपल्या संघासाठी एक चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स या कुडचड्याच्या मैदानावरती या ठिकाणी दाखवतो तो आपल्या मणिकाई संघासाठी. अतिशय सुरेख प्रदर्शन गोलंदाजी असो फलंदाजी असो होताना दिसते ती सुब्रत नावाच्या गुणवान मणिकाईच्या खेळाडूकडून. तोच सुब्रत थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतो. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक, अर्थात केवळ 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतात, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये मनमोकळी फटकेबाजी, जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न फलंदाजाचा दिसतो. याच प्रयत्नात अनंतने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती त्याला आपली विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करावी. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय तो विकास स्ट्राईक एंडवरती. पहिल्या चेंडूवरती विकासनं देखील या ठिकाणी चेंडू धाडलाय सरळ मैदानाबाहेर, त्या ठिकाणी रस्त्याच्याही पलीकडे षटकारासाठी उत्तुंग षटकार. सीएम ट्रॉफी ब्रँडेड षटकार. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, नवीन येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर षटकारानं आपल्या वैयक्तिक डावांची त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा सुरुवात केली ती अनंत मांजरेकरनं, त्यानंतर या ठिकाणी विकास देखील आपल्या डावाची षटकारानं सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, त्याच्यावरती गडी गारद केला होता, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, अशी या षटकाचं या ठिकाणी विवरण केलं तर काही वावगं ठरू नये. वेगवान पद्धतीने चेंडू खेळपट्टीवरती थोडासा खाली राहतोय, अंदाज फसतोय, माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का, ऍक्शन रिप्ले. पहिल्या त्या ठिकाणी दुसऱ्या चेंडूचं म्हटलं तर का वावगं ठरू नये. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा गडी गारद. सामन्याचा विचार केला, 71 धावांचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने खर्रेम ब्रदर्स परवरीमचा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि या 71 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडूत 2 गडी बाद, 12 धावा अशी परिस्थिती. सेमीफायनल नंबर 2चा सामना सुरू होता. शिवोलीम मतदारसंघाचा क्रिकेटचा संघ आणि परवरीम बॉईजचा. पहिल्या षटकात मादल परवरीम बॉईजचे सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 2 झटपट गडी गारद झाले होते, परंतु त्यावेळी अनंत मांजरेकर आणि त्यानंतर दुसरा फलंदाज मला वाटतं अनिकेत याने आपल्या संघाची नय्या आहे ती आपल्या संघाची जो किनारा तो गाठला होता. यावेळी कोणता फलंदाज त्यांच्या संघाला त्यांची या ठिकाणी ही नय्या जी आहे ती पार करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू फेकला जातो सुब्रतकडनं. अतिशय सुरेख गोलंदाजी. जरूर या षटकात त्याला 2 षटकार लांब लचक लगावलेत, परंतु त्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण गडी प्रतिस्पर्धी संघाचे त्याने माघारी पाठवलेत. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन, एक चांगली आश्वासक सुरुवात आपल्या संघाला करून त्याने दिली आहे. स्विचिट करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू पायावरती आदळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक एंड फलंदाजाचा कोणताही विचार नाही. परिणामी चेंडू निर्धाव. पहिलं षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद, 12 अशी धावसंख्या धाव फलकावरती त्या ठिकाणी
खर्रेम ब्रदर्स परवरी संघाची खेळतोय मडकई संघाविरुद्ध. नवीन गोलंदाज मैदानावरती दिसतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन साईश नावाचा सामना करेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहित. ज्या रोहितनं गोलंदाजी करताना थोडीशी अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली होती, तोच रोहित आता मात्र फलंदाजी करण्याच्या उद्देशानं स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. सामना करेल साईशच्या गोलंदाजीचा. फुलटॉस पद्धतीने चेंडू रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. निश्चितपणे पंचांगाने काय इशारा येतोय. चेंडू जातोय षटकारासाठी. तिसरा षटकार या डावातील. ज्या काही धावा जमवल्यात त्या सर्व षटकाराच्या माध्यमातून 18 धावा त्या ठिकाणी धाव फलकावरती. त्या 3 उत्तुंग षटकार, परंतु त्या मोबदल्यात दुसऱ्या बाजूनं 2 गडी हे माघारी परतलेले. एका बाजूनं षटकार निघतायत पण दुसऱ्या बाजूनं गडी देखील बाद होत आहेत. सामन्याचा दृष्टिकोनातून विचार केला 71 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 षटकांचा, म्हणजे जवळपास प्रतिषटक 12 धावांची धावगती, अशी धावगती सरासरी आवश्यक. ती आवश्यक धावगती त्या ठिकाणी राखतोय, परंतु दुसऱ्या बाजूनं 2 झटपट गडी हे माघारी परतलेले. ते खर्रेम ब्रदर्स परवरी संघाच्या फलंदाजींचा या ठिकाणी आव्हानाचा पाठलाग करताना या मेगा फायनल CM ट्रॉफीच्या या चषकावरती आपलं नाव कोरण्याच्या उद्दिष्टानं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा चेंडू तो काहीसा उशिरा आला. चेंज ऑफ पेस ज्याला म्हटलं तर त्या पद्धतीनं चेंडू फेकला गेला गोलंदाज साईशच्याकडनं. फटका त्याला खेळायचा होता, परंतु ब्लाइंडेड शॉट ज्याला म्हटलं होतं तशा पद्धतीचा फटका खेळून अगोदरच मोकळा झाला तो मात्र फलंदाज रोहित. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा षटकार, त्यानंतरचा चेंडू डॉट. आता यानंतरचा चेंडू कशा रीतीचा घट्ट हे पाहणं निश्चितपणे औत्सुक्याचं ठरेल. मोठा फटका निश्चितपणे पुन्हा एकदा सीमा पार चेंडू करतोय. या डावातील 4था षटकार निघतोय. पहिल्या षटकाचा ऍक्शन रिप्ले म्हटलं तर काही वावगं ठरू नये, परंतु पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवरती गडी घालत झाला होता. या षटकात तसं काही झालं नाहीये, परंतु पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी घालत, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार. तसंच काहीच या ठिकाणी याही षटकात विवरण केलं तर वावगं ठरू नये. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती 71 धावांचा पाठलाग करण्याच्या उद्दिष्टानं उतरलेला खर्रेम ब्रदर्स परवरीचा संघ आणि 71 धावांचा पाठलाग करताना 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 4 षटकारांच्या मदतीनं 2 गडी बाद 24 धावा. थोडासा खाली खेळपट्टीवरती राहतोय. मगाशी निश्चितपणे आम्ही विचार केला होता की जशी जशी या ठिकाणी मैदानावरचं ऊन त्या ठिकाणी गायब होईल तसं या खेळपट्टी थोडीशी मंद स्वरूपाची होत जाईल आणि या खेळपट्टीवरती चेंडू काहीसा खाली राहू लागले आणि तसंच काहीसा चेंडू यावेळी मात्र खाली राहतोय. त्यामुळे अंदाज साफ चुकतोय तो मात्र फलंदाजाचा. परिणामी बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू निर्धाव गेलेला. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं म्हटलं तर काय वाव गठणं अशा पद्धतीचा एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो मात्र रोहितकडनं. प्रयत्न यशस्वी, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 25 धावांचा टप्पा पाहू शकतो की मदल मारताना दिसतं तो मात्र 71 धावांचा पाठलाग करणारा हा खर्रेम ब्रदर्स परवरीचा संघ या CM ट्रॉफी 2021च्या या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. मात्र फटका निश्चितपणे फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 बाउंस सीमा पार 4 धावा. या डावातील पहिला वला चौकार. या अगोदर ज्या धावा निघाल्या त्या 4 उत्तुंग षटकाराच्या मदतीनं आणि या डावातील पहिला वेळेला चौकार निघतोय तो मात्र बॅट मधून दीपकच्या. या अगोदर आपण बघितलं की प्रत्येक फलंदाजानं आपल्या डावाची सुरुवात ही षटकार ठोकून केली होती, परंतु ते समीकरण थोडंसं यावेळी मात्र चुकतंय आणि दीपक मात्र आपल्या डावाची सुरुवात ही चौकारानं करतोय. एकंदरीत पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकात 29 धावा धाव फलकावरती लागतायत 71 धावांचा पाठलाग करताना. चोवीस चेंडूंचा अजूनही खेळ येणं बाकी. 24 चेंडूत विचार केला या सामन्याचा तर 42 धावांची अजूनही आवश्यकता. 24 चेंडू 42 धावा विजयाचं समीकरण विचार केला तर
गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा पहिल्या षटकात ज्यांनी 2 षटकार जरूर ज्याच्या षटकात निघाले 2 षटकार, परंतु त्या मोबदल्यात त्यांनी 2 गडी गारद केले. तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स सुब्रत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना दिसतो. नवीन षटक घेऊन पहिल्या षटकात धावबाद करण्याची संधी होती, परंतु चोरटी धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र दुसऱ्या एंडमध्ये त्या ठिकाणी थोडंसं आपलं संतुलन ढासळतो. मैदानावरती खाली पडतोय प्रतिस्पर्धी संघाचे त्या ठिकाणी खेळाडू त्याला विचारतायत की काय तुला इजा तर झाली नाही. हे क्रिकेट, हे ट्रू क्रिकेटिंग स्पिरिट. या मैदानावरती औचित्य CM ट्रॉफी 2021 ची ही स्पर्धा. गोवा टेनिस क्रिकेटच्या इतिहासात 5 लाख रुपये पारितोषिक पहिल्या नंबरसाठी, तर रनरअप साठी 3 लाख अशी भव्य दिव्य रकमेची ही स्पर्धा. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ही त्या ठिकाणी बुलेट बाईक अशी भव्य दिव्य रकमेची स्पर्धा या कुडचड्याच्या मैदानावरती. डोळ्यांचं पारणं फेडणारी चहूबाजूने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या मैदानावरती सर्वांच्या या ठिकाणी नजरा या सामन्याकडे लागलेला आहे. कोणता संघ आपलं नाव करेल 5 लाखावरती आणि या चमचमत्या CM ट्रॉफीवरती, तर कोणता संघ 3 लाखांवरती समाधान मानवेन हे निश्चितपणे येणारी वेळ, येणारा काळ, येणारी वेळ थोड्याच वेळात या ठिकाणी या मैदानावरती कळेल. दरम्यानच्या काळात 1 धाव निघते. धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 31 अशी येऊन पोहोचते. ती मात्र 71 धावांचा पाठलाग करण्यात आला. ब्लॉक हॉलमध्ये टाकतोय चेंडू, हलक्या हाताने फ्लिक करतोय. चेंडू जातोय त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव वसूल होते. या षटकाचा विचार केला तर या षटकात आतापर्यंत टाकलेल्या 3 चेंडूत फक्त केवळ 3 धावा खर्ची घालतोय. सामन्याच्या दृष्टिकोनातून विचार केला रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते 12 धावांचं, ते रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी मात्र रोखून ठेवताना दिसतो सुब्रतची अतिशय सुरेख गोलंदाजी या सामन्याच्या दृष्टिकोनातून विचार केला या मैदानावरती. मोठा फटका निघतोय बॅट मधून, हँडसम स्ट्रोक, ज्याला मला स्टँड अँड डिलिव्हर CM ट्रॉफी ब्रँडेड षटका. दीपकच्या बॅट मधून निघतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 38 धावांचा टप्पा गाठतोय. ज्या षटकाराची नितांत आवश्यकता, जे आवश्यक रनरेट आहे ते राखण्याच्या दृष्टीनं ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती तो षटकार या ठिकाणी मिळवतोय. तो दीपकच्या सुंदर फटकेबाजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले म्हटलं तर काय वावगं ठरणार. पुन्हा एकदा CM ट्रॉफी ब्रँडेड षटकार. 44 धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्यात. विजयाचं लक्ष आपल्या आवाक्यात येताना दिसतंय. ते विचार केला खर्रेम ब्रदर्स परवरीमच्या दृष्टीने विचार केला तर 44 धावा दृष्टिक्षेपात दिसतोय विजय. एक अजून अशी जमलेली भागीदारी जर अशी चालू राहिली तर त्यांचा संघ अतिशय सहजगतीने या सामन्यामध्ये विजयशी संपादन करू शकतो. पुढचा चेंडू त्या ठिकाणी थोडासा हडबडाटच्या परिस्थितीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडनं. 1 अवांतरच्या रूपात धाव मिळते. 3 षटकांचा खेळ देखील संपतोय. 71 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या खर्रेम ब्रदर्स परवरी संघाची ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंचा या डावातील खेळ अजूनही येणं बाकी आणि राहिलेल्या 18 चेंडूत विजयाचा विचार केला तर या सामन्याचा विचार केला तर अजूनही 26 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 26 धावा. कोणता संघ या सामन्यात विजयशी संपादन करेल 5 लाख आणि या चमचमत्या CM ट्रॉफीवरती या ठिकाणी आपलं नाव करेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक वन अँड ओनली मिस्टर बादल चौधरी. वेलकम बादल. धन्यवाद गुरु. परत एकदा CM ट्रॉफी अंतिम सामन्याच्या निमित्तानं सगळ्यांचा मालवणी केंद्रावर हात जोडून स्वागत. महाअंतिम सामन्यात 71 रन्सांचा टार्गेट आणि पहिल्या 3 ओव्हरीत त्या 71 मधले 45 पूर्ण झाले. 24 रन्सांची फक्त गरज. शेवटचे 18 चेंडूंचो खेळ शिल्लक. पहिली बॅटिंग केली अश्वी वॉरियर्स मडकई संघान आणि खर्रेम ब्रदर्स परवरी संघ धावांचो पाठलाग करताना आतापर्यंत मजबूत स्थितीत. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू उडालेलो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल आणि ह्या झेलवर मिळालेले हे 2 रन सुद्धा. कसलेल्या खेळाडूक झेलबाद करण्याची संधी होती. झेल सुटलो तो सुटलो. त्याच्यावर 2 रन सुद्धा बघूक मिळाले. म्हणजे बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. प्रत्येक रन्स महत्वाचो सामनो जिंकण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी आणि हे प्रत्येक रन्स तुमका प्रतिस्पर्धी संघाक
खूप महत् कष्टान देवचो लागात, कारण रन्स तुम्ही कमी जमावल्यात, फक्त 70 जमावलात, त्याचो बचाव तुमच्याकडसून अगदी तसोच होणं अपेक्षित असा. 2 रन्सांची धावसंख्या 47. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, प्रत्येक रन्स वाचवणं गरजेचं होतं, कारण मालवणीत एक म्हणा नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. जेव्हा वडे नाटातुटीचे असतात तेव्हा धू एक कायलीकडे बसवून चालणार नाही, कारण सगळा खूप महागायचा असता, खूप जपान वापरूचं लागता. 71चा टार्गेट असता आणि आतापर्यंत खर्रेम ब्रदर्स परवरी संघ एक सुंदर वाटचाल संपूर्ण स्पर्धेत. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इलेला अपयश मागे सारून त्याची सगळी भरपाई करण्याच्या इरादान खर्रेम ब्रदर्स परवरी संघ मैदानात. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचा प्रवास, टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं बाहेर गेलो. बॅट्समनची अपेक्षा होती फलंदाज बॅट्समनकडसून अंपायरकडसून वाईट बॉलची, म्हणजे बाबा होयो आणि बुडकुलो होयो ह्या मालवणी म्हणीची आठवण इली. पण असा नसता, एकतर बाबा गावता नाही तर बुडकुलो गावता. काही जणांचं येळ इतकं वाईट असता की बाबा नसता आणि बुडकुलोय नसता. चेंडू रवलो मेडन, धावसंख्या स्थिरावलेली 47, 47. टोटल टार्गेट असा 71 रन्सांचा. दीपक स्ट्रायकर यांच्या दिशेन, रोहित नॉस्ट्रायकर यांच्या दिशेन उडालेलो कारंजो परत एकदा सुरक्षित क्षेत्रात. 3 खेळाडू ह्या चेंडूच्या मागे होते आणि या 3 खेळाडूंच्या मधोमध झेल पडलो. एकाचाही हात या चेंडूपर्यंत पोचलो नाही. मालवणी भाषेत सांगायचा तर चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळान केली माती. 3 खेळाडूंच्या मध्येच पडलो झेल. 1 रन्स मिळालो आणि 1 रन्सान धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. ज्या रोहित हदनकरने मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी अक्षरशः गाजवली. 73 रन्स आणि 7 विकेट ही अष्टपैलू कामगिरी रोहितची मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खर्रेम ब्रदर्स परवरी संघाकडून खेळताना. मात्र अंतिम विजेतेपद थोडासा लांब रावला. त्याची सगळी भरपाई आज मैदानावर करताना खर्रेम ब्रदर्स संघाचे सगळे खेळाडू. धावसंख्या 48. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेलो फटको खूपच सुंदर. लॉंग ऑफ वरसून फिल्डर येतात, फील्ड करता थोडीशी ढिलाई. हातातलो चेंडू पायातलो चेंडू हातात, डिरेक्ट हिट आणि अगदी वाईटच्यासाठी फलंदाज कमी पडलो. डिरेक्ट हिट नॉस्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज धावबाद. 22 यार्डाचा पिच बऱ्यापैकी धावान पुरा केल्यान शेवटच्या एका यार्डासाठी, एका बॅटीसाठी, एका हातासाठी, 4 अंगळासाठी किंवा एका बॅटीसाठी, एका अंगळासाठी रवलो. मालवणी भाषेत सांगायचा तर गाव फिरा निलो आणि उमऱ्या कप्तान मेलो. अस्सल कोकणी भाषेत सांगायचा तर होऱ्याची माती होऱ्याक आणि मिळेल्लो पैसो सोऱ्याक. ह्या कोकणी भाषेची आठवण इली. बऱ्यापैकी धावान पूर्ण केलेला पिच होता. शेवटच्या क्षणी नशिबाची साथ. लॉंग ऑफ वरसून या फिल्डरचो डिरेक्ट हिट स्टंप उद्ध्वस्त करणारो. कौतुक करूचा लागा त्या खेळाडूचा. अतिशय सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन आणि फक्त 1 रन्स आणि 1 रन्सान धावसंख्या 49. 22 रन्सांची अजून गरज असा 4था षटक प्रगतीपथावर. अश्वी वॉरियर्स मडकई संघाच्या समोर. खर्रेम ब्रदर्स परवरी संघ दिमाखात वाटचाल करी होतो फायनल आपल्या टार्गेटच्या दिशान. मात्र एक लागलेलो ब्रेक कदाचित ही निशाणी असतली अश्वी वॉरियर संघाच्या मडकई संघाच्या वापसीची. अंतिम फेरी, अंतिम सामनो, महाअंतिम सामनो अशी देखणी स्पर्धा इतिहासात कधीतरी होता आणि गोव्याच्या इतिहासात ती पहिल्यांदाच, ज्याचं नाव असा CM ट्रॉफी 2021. कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फिल्डर चेंडूच्या मागे. बॅकवर्ड पॉईंट येता फील्ड करता तोपर्यंत रन घेण्याची संधी नव्हती. 4थ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 6 ओव्हरीत 71 रन्सांचा पाठलाग करताना 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 49 रन्सावर. 12 चेंडूंचो खेळ रवलो शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडूमध्ये 22 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा. खर्रेम ब्रदर्स परवरी संघ तुमच्यापर्यंत जर आवाज जायत असतात तर मालवणीत एक म्हणा अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके खेळायचे असतील तर ओव्हरी संपाच्या आधी. आमच्या महाराष्ट्रातल्या सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक कविता असा, पावडर लायसर बाजार उलागलो. जर बाजार करूचो असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नकात आणि फटके खेळायचे असतील तर ओव्हरी संपेपर्यंत चेंडू फुकट घालवू नकात. 12 चेंडू शेवटचे शिल्लक, 22 रन्सांची गरज. दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती अशी सुद्धा एक मालवणी म्हणा. या सगळ्या म्हणींचो अर्थ तुमका वेगळो सांगायचो लागायचो नाही. 12 चेंडू शेवटचे शिल्लक रवले, 22 रन्सांची गरज. जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. अगदी तसा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण CM ट्रॉफी सारखी स्पर्धा इतिहासात एकदा होता. 80,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट अशा स्पर्धेत भाग घेतात आणि ही स्पर्धा इतिहासात आपलं नाव लिहून ठेवता. आखो टप्प्याचा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न होतो. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुंदर. ज्या जागेवर अनंत मांद्रेकर बाद झालो त्याच जागेपर्यंत चेंडूचा प्रवास झालो. खर्रेम ब्रदर्स परवरी संघाची फलंदाजी जर बघितली तर 3 खेळाडूंनी षटकार मारून आपल्या खात्याची सुरुवात केली आणि 3ही फलंदाज पुढच्या चेंडूवर बाद झाले.
अति घाई थोडीशी नडली या सगळ्या खेळाडूंका, पण त्यानंतर मात्र खूप सुंदर भागीदारी, खास करून दीपकची फलंदाजी. पण ह्या दरम्यान लागलेला अजून एक कलाम, तटक्या पेचून गेलेलो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. लागलेला चौथा कलाम, चौथो खेळाडू तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावलेली 49 रन्सावर. अनिकेतने यापूर्वीचा सामनो 1 चौकार आणि 5 षटकारणीशी अगदी सहज आपल्या संघात जिंकून दिलेलो तोच अनिकेत ऐन मोक्याच्या क्षणी खूप मोठे अपेक्षा असताना तंबूत परातलो फक्त 0 रन्सावर. अनिकेत गेलो आणि फक्त स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर एंड फिरा निलो, जे अनिकेत कडसून खूपच मोठे अपेक्षा होते. बघा दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर मैदानावर उपस्थित असत आणि त्या दोन्ही संघाकडून मोठा आवाज अपेक्षित असा दोन्ही संघांसाठी, कारण तुमचा प्रतिसाद, तुमचा आवाज तुमच्या संघाक जिंकून देऊ शकता. दोन्ही संघांका विनंती, एकदा टाळ्यांचा गजर करूया दोन्ही संघांसाठी. अश्वी वॉरियर्स मडकई आणि खर्रे ब्रदर्स परवरी संघासाठी. सामनो रंगतदार स्थितीत. तिसरो चेंडू, स्लोअर वन चेंडू होतो. चेंज ऑफ पेस जेका म्हटला जाता, गती परिवर्तन जेका म्हटला जाता, असो चेंज ऑफ पेसचो गती बदललेलो चेंडू मालवणी भाषेत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. परत एकदा चेंडू राहुल मेडन. 49 रन्सावर धावसंख्या रुतान बसलेली, जसो मायनिंगचो डंपर रस्त्याच्या कडेक गेल्या रुतान बसता. सलग 4 चेंडू धावसंख्या 49 वर थांबलेली, गरज असा टोचन करण्याची. खराब चेंडू, पंचांचो इशारो वाईट चेंडूचो आणि वाईट चेंडूनिशी संघाचा अर्धशतक पूर्ण झाला. खर्रेम ब्रदर्स परवरी संघाचं अर्धशतक, 50 धावा पूर्ण. टाळ्यांचो गजर करूया खर्रेम ब्रदर्स पणजी संघ परवरी संघासाठी. 21 रन्सांची अजून गरज. 9 चेंडू आणि 21 धावा अजूनही गरज. शेवटचे 9 चेंडू 21 रन्सांची गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू, बॅट्समन बीट आणि त्यानंतर विकेट किपर सुद्धा बीट. 1 रन झालं पूर्ण आणि 1 रनचा धावसंख्या 51 रन्सावर. मैदानावर दिसणारे रुपेश देसाई. रुपेशजी मनापासून तुमच्या आभार असतात, एवढ्या सुंदर स्पर्धेचं आयोजन तुमच्या सगळ्या सदस्यांनी केला. खास करून रुपेश देसाई, रोहन देसाई आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे सगळे सदस्य, भारतीय जनता युवा मोर्चाचे सगळे सदस्य, ज्यांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली, आपलो घाम ह्या मैदानावर गाळलो, त्या सगळ्या आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांका आमचो मानाचो मुद्रो असा सलाम असा. 8 चेंडू शेवटचे शिल्लक, 20 रन्सांची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. कोण जिंकतलो महाअंतिम सामनो, खर्रेम ब्रदर्स परवरी की अश्वी वॉरियर्स मडकई. 8 चेंडू शेवटचे शिल्लक. बॉलिंग मार्कवर शुभम, रोहित स्ट्रायकर यांच्या दिशेत. त्या रोहित कडसून खूप मोठ्या अपेक्षा असतात. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवलेलो रोहित स्ट्रायकर यांच्या दिशेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू राहुल मेडन. शुभम झा, ज्याचा कौतुक करूचा तितक्या थोडा. ज्या शुभम पठाण, शुभम गावडे माफ करा, ज्या शुभमने संपूर्ण स्पर्धा गाजवली, खास करून अश्वी वॉरियर्स मडकई संघासाठी, तो शुभम गावडे मैदानावर कमाल करताना 5व्या ओव्हरीत खूपच टिच्चून गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी ज्याका म्हटली जाता. आणि IPL मध्ये आपण बघितलं असतात बऱ्याचशा सामन्यांचा निकाल 20व्या ओव्हरीत नाही तर 19व्या ओव्हरीत लागलेलो, आणि असोच एक निकाल लावलेलो राहुल तेवतियान आणि समोर बॉलर होतो कॉट्रेल. 19व्या ओव्हरीत सलग 5 षटकारांची आतषबाजी झालेली. कोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला आडी, टांगा पलटी, घोडे फरार षटकार, पावळेचा पाणी 5 टाक, इला मनात आणि गेला दुकानात, डायरेक्ट चंद्रार. बऱ्याच कालावधीनंतर बाहेर पडलेलो षटकार, जो षटकार अपेक्षित होतो. आमच्या कोकणात एखादो पेशंट सिरियस होता तेव्हा पहिलो आधी त्याका बांबोळीक नेवचो लागता आणि बांबोळीक नेल्यानंतर पहिला त्याका सलाईन देवचा लागता. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज असता अगदी तसोच षटकार अपेक्षित होतो खर्रेम ब्रदर्स परवरी संघासाठी. आणि सलाईनासारखो ह्यो षटकार बघूक मिळालो परवरी संघासाठी. शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक, 14 रन्सांची गरज. पंचांका विनंती असा जरा लवकर सामनो चालू ठेवा, कारण बरोच उशीर झालेला असा आणि बॅड लाईटचा अपील स्वीकारला जाऊचा नाही. जा काय करूचा तर लवकर उजेडात. पूर्वीच्या काळी एक बरा होता, शेजारा पाजारा कार्यक्रम असल्यानंतर आजूबाजूचे आपलं कंदील घेऊन येत, आणि एक म्हण त्या काळात खूप प्रसिद्ध होती, देनम ना घेनम आणि कंदील लावून येनम.
पण आता तो काळ रवलो नाही. 6 चेंडू शेवटचे शिल्लक, 14 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. आमच्यामध्ये सांगावेला आदला आमदार सुभाष फळदेसाय पावला, तो भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांचे स्वागत करतात. त्यांनी येऊन हांगा बसका घेवची. 6 चेंडू आणि 14 रन्सांची गरज असताना बॉलिंग मार्कवर उद्देश, ज्या उद्देशने मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, 9 विकेट ज्या उद्देशने आपल्या नावावर केले आणि आपल्या नावातलं उद्देश मैदानावर सार्थ ठरवलो, तोच उद्देश बॉलिंग मार्कर. खोलव्या टप्प्याचा चेंडू, फटको तर मोठो, लॉंग ऑफच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आखंडे पार, डायरेक्ट चंद्रार. परत एकदा पावळेचा पाणी पाच टाक आणि या षटकारणीची धावसंख्या स्थिरावली 63 रन्सावर. मैदानावर प्रेक्षकांचा डान्स बघा, प्रेक्षकांची तोफा गर्दी मैदानावर आणि काही प्रेक्षक अक्षरशः डान्स क्लास केल्यासारखे मैदानावर अगदी जीवाची मुंबई करताना, जीवाचो गोवा करताना. मालवणी भाषेत जर सांगायचा तर कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता इडी, कोणाचे म्हशी आणि कोणा गुटाबशी, अशा मालवणी म्हणींची आठवण करून देणारी सगळी मजा मैदानावरची. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 5 चेंडूत फक्त 8 रन्सांची गरज. उद्देश स्ट्रायकरांच्या दिशेने आणि उद्देश बॉलिंग मार्कवर. उद्देश टू उद्देश, दोनही उद्देश मैदानावर कमाल करण्याच्या इराद्यात. आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. विकेट किपर थोडंसं बीट झालो, 1 रन सोडण्याचा प्रयत्न आणि पंचांचो इशारो इलो 1 रनचाचो. 22च्या स्वरूपात 1 रन. परत एकदा विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली आणि याचा पुरो फायदा उठवलो या दोन्ही बॅट्समननी. अगदी खैच्या एंडवर बॅट्समन आउट होऊ शकलो असतो, पण त्या जागेवर 1 रन मिळालो आणि मनानच म्हटला जाता, ज्याचो यळ बरो त्याचो खेळ बरो आणि ज्याचो यळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना सुद्धा येऊन कुत्रो चावाक शकता. यळार येळ आणि शिगम्यार खेळ. 4 चेंडू शेवटच्या शिल्लक, 7 रन्सांची गरज. सामना समाप्त झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतो तो बक्षीस वितरण सोहळा तुमच्या समोर. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 7 रन्सांची गरज. 4 चेंडू आणि 7 रन्सांची गरज. उद्देश स्ट्रायकरांच्या दिशेन, रोहित स्ट्रायकरांच्या दिशेन आणि उद्देश नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन. शेवटचे 4 चेंडू, 7 रन्सांची गरज. यॉर्कर लाईनचा चेंडू, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, 1 रन पूर्ण झालो. फक्त 1 रनसावर समाधान. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 65 रनसावर, 65. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रुपेश देसाई बरोबर ज्यांची अहोरात्र मेहनत आपण बघितली, रोहनजी देसाई. एकदा टाळ्यांचा गजर करूया रोहन देसाईसाठी सुद्धा. 3 चेंडू शेवटचे शिल्लक, 6 रन्सांची गरज. शेवटचे 3 चेंडू, 6 रन्सांची गरज. सामनो आणि टायटल जिंकण्यासाठी 5 लाखांची स्पर्धा आणि तसे बघितले तर 2 लाख रुपयांचे शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिले. या 3 बॉलची किंमत असा 2 लाख रुपयांची. शेवटचे 3 चेंडू, 6 रन्सांची गरज. उद्देशच्या बॅटची कड घेऊन चेंडू गेलो फाईन लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि दोघांच्या मधून चेंडू आखांड्याच्या पैलाडी चौकारासाठी. नशिबाची मिळालेली साथ आणि त्या नशिबाची साथ मिळाली उद्देशला. ज्या चेंडूवर 1 धाव मिळण्याची शक्यता होती नव्हती त्या जागेवर चौकार मिळालो आणि या चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली 69 रन्सावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 रन्सांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. सामनो कोण जिंकाचो? परवरीवाल्यांका वाटताला खर्रेम ब्रदर जिंकाचे, मडकईवाल्यांका वाटताला अश्वी वॉरियर जिंकाचे. पण माका जर विचारला तर माझा एकच मत असा, सामनो टाय होवचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. अर्थातच सामनो जर टाय झालो तर सुपर ओव्हरचो थरार तुमच्यासाठी असतलो. दोनही संघांसाठी 2 चेंडू, 2 रन्सांची गरज. लाख मोलाचा सामनो. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 लाख रुपयांचा बक्षीस मॅन ऑफ द सिरीजसाठी थंडर बुलेट. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट. बघूया खैचो खेळाडू जिंकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू, 2 रन्सांची गरज. यवाराक यवार आणि साळगावचे पवार. शेवटचे 2 चेंडू, 2 रन्सांची गरज. उद्देश बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने सुद्धा उद्देश. कोणाचा उद्देश सार्थ उरतलो? मडकई संघाचो की परवरी संघाचो? हलकेच अपील झाला आणि पंचांचा बॉट मात्र आकाशाच्या दिशेने.
शेवटच्या चेंडूचो खेळ रावलो शिल्लक आणि आजच्या दिवसात सगळा बघितला फक्त बघूक नाही होती सुपर ओव्हर. ती सुपर ओव्हर सुद्धा बघूक मिळता की काय असा आता वाटाक लागला. शेवटच्या एका चेंडूचो खेळ शिल्लक 2 रन्सांची गरज. सुपर ओव्हर झाली तर अगदी सरळ हिशोब असा जी टीम बॅटिंग करता तीच बॅटिंग करतली आणि जी टीम फिल्डिंग करता तीच फिल्डिंग करतली. प्रेक्षकांका विनंती असा जर सामनो टाय झालो तर कुणी मैदानावर प्रवेश करूचो नाही. पंचांका विनंती असतली सामनो तुम्ही लगेच चालू ठेवचो. कोण जिंकतलो परवरी जिंकतले की मडकई जिंकतली. शेवटचो लाख मोलाचो चेंडू 2 रन्सांची गरज असताना मैदानात न्यू बॅटर पांडुरंग द न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन कोणाक पावतलो हो पांडुरंग. परवरीवाल्यांका पावतलो की अश्वी वॉरियर्स मडकईवाल्यांका पावतलो. युगे 28 पंढरीत उभो असा तो पांडुरंग पण स्ट्रायकर यांच्या दिशेन उभे असणाऱ्या पांडुरंगाकडसून तसा उभा राहणं अपेक्षित नाही असा. तो विठोबा 28 वर्ष विटेवर एका ॲक्शनमध्ये उभा राहिलो. मैदानावर स्ट्रायकर यांचो पांडुरंग तुझ्याकडसून शेवटचो 1 बॉल 1 नाकार मुटको 2 रन्सांचो अपेक्षित असा. 1 रन जरी काढलास तरी सामनो टाय होतलो. जर सामनो चेंडू मेडन गेलो तर मात्र अश्वी वॉरियर्स मडकई संघ टायटलचो विजेतो होतलो. 1 चेंडू आणि 2 रन्सांची गरज. आखू टप्प्याचो चेंडू धावचित करण्याची संधी आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन फलंदाज धावबाद. 1 रनसान अश्वी वॉरियर्स मडकई संघ 1 रनसान मडकई संघ सीएम ट्रॉफीचो मेगा फायनलचो विजेतो. 1 रनसान फक्त कमी पडलो खर्रेम ब्रदर्स परवरी संघ. त्या संघानं अतिशय दिमाखात सुरुवात केली. शेवटच्या क्षणी थोडीशी ढिलाई. शेवटचे 2 चेंडू मेडन. 2 चेंडूवर फलंदाज धावबाद. दोन्ही फलंदाज बाद आणि ऐन मोक्याच्या क्षणी अश्वी वॉरियर्स मडकई संघ गोवा राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 1 रनसान जिंकली. 80,000 खेळाडूंनी ज्या स्पर्धेत भाग घेतलो ती सीएम ट्रॉफी द ग्रेट ग्रँड फिनाले महाअंतिम सामना समाप्त झालो. महाअंतिम सामन्यात आणि आजच्या दिवसात अतिशय सुंदर पंचगिरी करणारे आमचे पंच सन्माननीय निलेशजी नाईक, असलमजी शेख, सदगिरी नाईक, आमचे स्कोरर विराज तेंडुलकर यांच्या साथीन गोवा लाईव्ह कास्ट आमचो डीजे, आमचे कॉमेंटेटर जय भोसले सर, गुरु चिटणीस सर यांच्या साथीन मी बादल चौधरी या स्पर्धेतून रजा घेतोय. या सुंदर इव्हेंटसाठी मालवणी भाषेतून समालोचन करण्यासाठी माका संधी दिल्याबद्दल सगळ्या गोयकरांचे सगळ्या कोकणकरांचे आभार मानतोय आणि या स्पर्धेत थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमंतक, जय मालवणी, जय कोकणी. देव बरें करूं. आमचे स्पेशल कॉमेंटेटर येयल्लो बादल चौधरी मालवणच्यान, तसोच जय भोसले आणि गुरु चिटणीस. भारतीय जनता युवा मोर्चा गोंय राज्य हेणी आयोजित केल्ल्या ह्या सीएम ट्रॉफी 22+, गोंय राज्याच्या 40 मतदारसंघातल्यान 80,000 रजिस्ट्रेशन जाली आणि आयज त्याची सांगता जाता, क्लोजिंग सेरेमनी जाता. हांव ग्राउंडार जितले आमचे भाव भयणी आहा तेंच्यांनी येवन हांगासर बसका घेवची. हांगासर तुमच्या खातीर सुंदर एक बारीकसो ऑर्केस्ट्रा, रोखडीच क्लोजिंग सेरेमनी जातली आणि जेवणाची व्यवस्था केला. तेन्ना कोणच्याच लोकांनी घरा वयचें न्हू, सगळ्यांनी येवन बसका घेवची. हांव खास करून आमचे जे भाव बंधू जे सकाळच्यान हांगासर मॅचीचो आनंद लुटता आणि सुंदर अशी फायनलीक तुमी साक्षी दिली, ते सगळे लोकांकडे मागता की येवन बसका घेवची. हांगासर उदकाची व्यवस्था आसा, तुमच्या खातीर सुंदर अशें जेवण आसा. भारतीय जनता युवा मोर्चा डॉक्टर प्रमोदजी सावंत याच्या संकल्पनेन 22+, या टॅगलायनीन ही सुंदर असे आयोजन केल्ले आमचे आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे गोंय राज्याचे अध्यक्ष बाब समीर माद्रेकर, तसेच युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी